नमस्कार सभी को, मेरा नाम संचिका गुप्ता है और मैं को इंडिया में मैनेजर के पद पे मैं काम करती हूँ। बीएमसी बैच 7 मॉड्यूल 8 के सेशन में मैं आप लोगों का बहुत-बहुत स्वागत करती हूँ। हमारे साथ हमारी ट्रेनर मैम डॉक्टर स्नेहा फुलसुंगे भी जुड़ चुकी हैं। मैम का सेशन स्टार्ट करने के पहले मैं कुछ जनरल अनाउंसमेंट्स करना चाहूँगी। मैं सबसे पहले एजेंडा रिव्यू करूँगी। आज के सेशन में सबसे पहले मैम का लेक्चर होगा मॉड्यूल 8 पे आईपीसी इन स्पेशल सिचुएशन। मैम के लेक्चर के टाइम पे मैं किसी को भी अनम्यूट एक्सेस नहीं दूंगी, जिससे कि हम एक दूसरे की आवाज को आसानी से सुन सकें। मैम के लेक्चर के बाद हमारा एक क्वेश्चन एंड आंसर राउंड होगा और आप सब लोग उसमें जो है पूछ सकते हैं। मैम से आपके जो भी सवाल होंगे आप उसमें पूछ सकते हैं। मैम के और अंत में हमारा एक फीडबैक राउंड होगा, जिसका लिंक मैं चैट बॉक्स में डालूंगी। मैं सभी पार्टिसिपेंट से रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग अपने वीडियोस को ऑन रखें। हम वो पार्टिसिपेंट जो कि ओप्पो, वीवो, लिनोवो के नाम से जुड़े हुए हैं, प्लीज अपने आप को रीनेम कर लीजिए। रीनेम करने के लिए आपको जूम इंटरफेस पे राइट साइड कॉर्नर पे 3 ब्लू डॉट्स दिखाई देंगे, उस पे क्लिक करें और लास्ट में रीनेम का ऑप्शन है और अपना शुभ नाम वहां पे लिखें। ध्यान रखें आप लोग बीएमसी बैच 7 में हैं और सारे सेशंस आपको बीएमसी बैच 7 में ही अटेंड करने हैं। Now I would like to introduce our trainer, ma'am. Dr. Sneha Fulsunge is Assistant Professor in Department of Microbiology at the TNMC and BYL Nair Charitable Hospital. A very warm welcome to you, ma'am. Over to you, ma'am. I have given you the screen sharing rights. Your voice was clear. Please unmute yourself to speak. Hi, can you hear me now? Yes, ma'am. Yeah. Hi, good afternoon. Thank you for inviting me. My name is Dr. Sneha Fulsunge. I work as an assistant professor in Department of Microbiology in TNMC BYL Nair Charitable Hospital. I'll just share my screen. Sanchika, Yes, the ma'am. I can. Yes, entire ma'am. screen is seen or Yes, ma'am. I can see the whole screen. It's in slideshow. Acha, so it's proper. So I Yes, can ma'am. start now? Yes, ma'am. You can start. Okay, then I'll start my lecture then. So today's lecture is IPC in special situation, infection prevention control. Very important topic basically. मग हे मॉड्यूल संपल्यावर पार्टिसिपेंट्सला हे कळेल की इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल हे वेगवेगळ्या सेटिंग्स मध्ये आपण कसं यूज करू शकतो की पेशंटला इन्फेक्शन नाही होणार फ्युचर मध्ये जे आपण प्रोसिजर्स करतो हॉस्पिटलमध्ये ते आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो. मग आपण काय काय सिच्युएशन्स घेतलेत. सर्जिकल युनिट आहे, मग फॉर मेटर्निटी निओनेटल युनिट. सो विल फर्स्ट स्टार्ट विथ सर्जिकल युनिट. सो सर्जिकल युनिट मध्ये जे ओटी मध्ये स्टाफ आहेत, जे काम करतायत ओटी मध्ये, त्यांचे नेल्स म्हणजे नख आपले छोटे असायला पाहिजे आणि कसलीही प्रकारची ज्वेलरी नाही घालायला पाहिजे. अंगठी नाही घालायची, बांगड्या नाही घालायचं जेव्हा आपण ग्लव्स घालणार, स्क्रब घालणार. मग सर्जिकल हँड प्रिपरेशन करायला पाहिजे. सर्जिकल हँड अँटीसेप्सिस यू हॅव टू बी डू. असं म्हणजे आपण जेव्हा ग्लव्स घालणार, त्याच ग्लव्स घालण्याच्या आधी आपल्याला हँड रब करायचंय आणि ग्लव्स काढल्याच्या नंतर पण आपल्याला हँड वॉश करायचंय सोप अँड वॉटरने. प्री ऑपरेटिव्ह सर्जिकल हँड स्क्रब शुड बी डन. सर्जिकल हँड रब स्क्रब आहे ते 3 ते 5 मिनिटं आपल्याला करायचं असतं. हँड्स अँड फोर हँड आर्म्स शुड बी क्लीन अप टू एल्बोज. मग एल्बो पर्यंत आपल्याला सगळं क्लीन करायचं आहे आपल्या हाताला. आणि ते कशाने क्लीन करतो आपण? 4% क्लोरहेक्सिडिन सोल्युशन.
मग हँड शुड बी केप्ट अप अँड अवे फ्रॉम द बॉडी. मग आपण हँड स्क्रब केलं तर ते हँड जे आहे ते आपण इकडे तिकडे टच नाही करायचं, वरती ठेवायचं. रनिंग टॅप वॉटर नसेल तर क्लीन वॉटरनी क्लीन करायचं. आणि अल्कोहोल बेस्ड हँड रब, जसं मी सांगितलं 4% क्लोरहेक्सिडिन शुड बी यूज. मग हे जे आपले स्क्रब आहेत, ओटी स्क्रब, ते आपल्याला हॉस्पिटलमधूनच देतात. बेसिकली सॅनिटरी क्लोथिंग शुड बी वोर्न बाय ओटी स्टाफ. स्लीव्स जे आहे ते शॉर्ट असायला पाहिजे, म्हणजे ते ग्लव्सच्या इथे यायला नाही पाहिजे. म्हणजे इट शुड बी हाफ व्ही शेप नेक असणार, लूज फिटिंग असेल, ड्रॉ स्ट्रिंग पॅन्ट्स. हे लॉन्ड्री धुवायला पण इझी आहे आणि कंटॅमिनेशन पण नाही करणार. मग सर्जिकल अटायर मध्ये काय काय येतं आपलं? ग्लव्स येतं, गाऊन्स येतं, कॅप्स येतं, मास्क येतं. आय प्रोटेक्शन साठी गॉगल्स असणार. मग वॉटरप्रूफ एप्रन्स अँड फुटवेअर. सो इट इज प्रोटेक्टिंग द पेशंट फ्रॉम रिस्क ऑफ इन्फेक्शन ऑफ. आता हे सगळं घातलंय, गाऊन्स घातले, ग्लव्स घातले, मास्क घातले, मग आपले हेअर्स आणि हे सगळे कवर्ड आहे. मग आपल्याला आपलं इन्फेक्शन पेशंटला, हेल्थ केअर वर्करला कसलं इन्फेक्शन असेल तर ते ट्रान्समिट नाही करणार पेशंटला. आणि पेशंटला काही इन्फेक्शन असेल, गॉगल्स घातले, मास्क घातले, तर जे स्प्लॅश होणार पेशंट कडून ते आपण त्याच्यानी प्रोटेक्टेड राहू. म्युकस मेम्ब्रेनला आपलं कॉन्टॅक्ट नाही येणार. ग्लव्स आणि हे घातले तुम्ही, ग्लव्स, मास्क, गॉगल. सो ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन होतात, जसं HIV, HBsAg, HCV, त्याच्याकडून आपण आपल्याला प्रोटेक्ट करू शकतो. सो इट प्रोटेक्ट्स द पेशंट फ्रॉम रिस्क ऑफ इन्फेक्शन फ्रॉम हेअर, स्किन, क्लोथ्स अँड रेस्पिरेटरी सिक्रिशन्स ऑफ द सर्जिकल टीम. Surgical attire also protects the surgical team from risk of exposure to blood and tissues of the patient during operation. So there is something known as sterile field OT मध्ये. मग ते जे स्टराईल फील्ड आहे ते आपल्याला मेंटेन करायचं खूप गरजेचं आहे टू प्रिव्हेंट कंटॅमिनेशन. मग स्टराईल फील्ड एरिया प्रिपेअर्ड अराउंड अ सर्जरी साईट. मग त्या सर्जरी साईट मध्ये स्टराईल जे फील्ड प्रिपेअर केली आहेत आपण, त्याच्यात फक्त स्टराईल इन्स्ट्रुमेंट्स राहणार, जे इन्स्ट्रुमेंट्स आपण यूज करणार आहे सर्जरीसाठी. ऑल ऑटोक्लेव्ड इन्स्ट्रुमेंट्स, towels, drapes on the prepared procedure site on the patient are placed to create a sterile field. मग जे स्टराईल वस्तू आहेत आणि पर्सन इन सर्जिकल अटायर, जे प्रॉपर सर्जिकल अटायर मध्ये आहेत, ते स्टराईल फील्ड मध्ये एंटर करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही हेल्थ केअर वर्कर त्या सर्जिकल त्या स्टराईल एरियामध्ये एंटर नाही करू शकत. Items outside and below the draped area are considered non-sterile. The field is considered non-sterile if a non-sterile object or non-scrub person comes in within the sterile field. मग कोणत्याही स्टराईल फील्ड मध्ये नॉन स्टराईल ऑब्जेक्ट किंवा पर्सन आलं तर ते स्टराईल फील्ड ते अनस्टराईल आपण कन्सिडर करू. मग हाऊ विल यू मेंटेन स्टराईल फील्ड? ओनली स्टराईल आयटम्स ठेवणार आपण स्टराईल फील्ड मध्ये. जे पण आपल्याला ओपन करायचंय, ट्रान्सफर करायचंय, डिस्पेन्स करायचंय आयटम्स, इट शुड बी डन विदाउट कंटॅमिनेशन. जे आउटर कव्हर असतं आपलं कोणत्याही कॅथेटरचं, ते सगळं अनस्टराईल असेल, मग ते स्टराईल फील्ड मध्ये नाही ठेवायचं. आणि स्क्रब पर्सन, जे पर्सन सर्जरीच्या स्टराईल फील्ड मध्ये आहे, त्याला नॉन स्टराईल ऑब्जेक्टला हात नाही लावायला पाहिजे. मग नॉन स्टराईल आयटम्स अँड पर्सनल शुड नॉट एंटर. आणि कोणतंही स्टराईल आयटम असेल, इन्स्ट्रुमेंट असेल, कॅथेटर असेल, त्याला बेअर हँड्सनी हात नाही लावायचं, फक्त स्टराईल ग्लव्स असणार त्याच्यानीच हात लावायचं. इफ द स्टराईल बॅरियर इज मेड वेट, कट ऑर टोन, काही पण ब्रीथ झालं ते स्टराईल एरियाचं, तर ते आपण नॉन स्टराईल कन्सिडर करणार.
आणि कोणत्याही स्टराईल फील्डच्या बद्दल आपल्याला डाऊट असेल की ते ब्रीच झालंय, डाऊट आलं तर नॉन स्टराईलच आहे ते. क्लिनिंग आणि डिसइन्फेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आपण ओटी मध्ये फॉगिंग करतो, डिसइन्फेक्ट करतो. मग त्याच्यानंतर आपण त्याचे स्वॉप्स पण घेतो टू सी वेदर इफ देर इज एनी ग्रोथ इन एनी इन्स्ट्रुमेंट और देर इज ग्रोथ इन द एक्सपोजर प्लेट. मग तसं आलं तर देन इट इज रिपोर्टेड टू द ओटी स्टाफ अँड इट विल बी डिसाइडेड टू perform the operation or to shut that OT and again do fumigation. So a clean environment खूप इम्पॉर्टंट आहे. सरफेस आहे ते आपल्याला क्लीन करायचं आहे विथ डिटर्जंट. काही ऑर्गॅनिक मॅटर असेल तर ते रिमूव्ह होईल. मग फॉलोड बाय डिसइन्फेक्शन. स्पिल्स आहेत, इट शुड बी क्लीन्ड इमिजिएटली विथ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिसइन्फेक्टंट. स्पिल्स, ब्लड स्पिल झालं तर आपल्याला माहिती आहे सोडियम हायपोक्लोराईडनी आपल्याला ते मॅनेज करायचंय त्या स्पिल्ड एरिया विथ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम हायपोक्लोराईड. That is around 5%. So IPC in surgical unit, they are showing how they are cleaning the beds. मग हे लोकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे ओटीचं. हे जास्त क्राउडेड प्लेस मध्ये नाही असायला पाहिजे ओटी. पेशंटचे रिलेटिव्स नाही असायला पाहिजे. सो इट इज लोकेटेड एट अ हायर लेवल. मग हे दाखवलंय सर्जिकल युनिटचं कंपोनेंट्स दाखवले ते ह्याच्यात. CSST basically. So suitable location असायला पाहिजे CSST चं. It has to be have a proper layout, that is unidirectional flow and zoning. Clean and dirty areas place should be separate. Okay. Sufficient space has to be provided. CSSD is Central Sterile Supply Department. Just 1 minute, I am getting a call. Just 1 minute. Okay, cut झालं. तर सेंट्रल स्टराईल सप्लाय डिपार्टमेंटचं फंक्शन काय असतं बेसिकली? इट इज रिसिव्हिंग अँड सॉर्टिंग सॉइल्ड आयटम्स, मटेरियल्स विच इज युज्ड इन हॉस्पिटल्स. So there should be a cleaning area, drying area, packaging area, sterilization area and storage area. मग कोणत्याही ओटीला काही आपल्याला इश्यू करायचा तर इश्यू काउंटर पण असतं. मग हे कलर कोड दिलंय त्यांनी. सॉइल्ड एरियाला रेड दिलंय, ग्रीन झोनला ब्ल्यू दिलंय, स्टराईल झोनला ग्रीन कलरचा एरिया दिलंय त्यांनी तसं. Just 1 minute. बोला बोला, माझा लेक्चर चालू आहे. एनिथिंग अर्जंट? काय? हा, मग तिकडे सिरो मध्ये द्या तिकडे. So we'll continue. So we'll talk about IPC in maternal units.
So where delivery is being conducted, it is very important to maintain infection prevention and control in maternal units, that is obstetrics, because if the cleanliness is not maintained, it can lead to maternal mortality, which is very sad. Actually, it should not happen, because it is delivery is normal physiological process. So female should not die because of sepsis. सो इंट्रापार्टम म्हणजे जेव्हा सर्जरी होत असेल, एमनिओटिक फ्लुइड जे असतं, इंट्रा एमनिओटिक इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे. पोस्टपार्टम जे आहे, दॅट इज आफ्टर डिलिव्हरी, म्हणजे जेव्हा डिलिव्हरी झाले तेव्हा नाही व्हायला पाहिजे. आता हे आधी ना खूप इन्फेक्शन व्हायचे प्युपरल सेप्सिसमुळे. हे डॉक्टर इग्नस सेमेल्विस आहे. He showed that washing hands with chlorinated lime solution, that is hand hygiene between patients, is very important. And according to the statistics and the data, it has shown that the death rate, maternal mortality कमी झाली आहे hand washing ने. मग that is why hand washing is so important, maintaining hand hygiene. मग पेशंट इफ प्रॉपर इन्फेक्शन प्रिव्हेन्शन केलं नाही तर पेशंट कसं प्रेझेंट करणार, एंडोमेट्रायटिस और सर्जिकल साइट इन्फेक्शन, मग सेप्टिक पेल्विक थ्रोम्बोफ्लेबायटिस और एपिझोटोमी जे घेतली आहे ते इन्फेक्ट होणार, ते सुचर्स, UTI युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होणार, मग एमनिओटिक फ्लुइड आहे ते इन्फेक्ट होईल. सो फॅक्टर्स विच इन्क्रीज रिस्क ड्युरिंग वजायनल डिलिव्हरी हे काय आहे? एपिझोटोमी, जेव्हा सुचर्स करायला लागतं आपल्याला पेशंट मध्ये, और जेव्हा मूल बाहेर येत नाही तेव्हा आपल्याला मिड फोर्सेप्स डिलिव्हरी, फोर्सेप्सनी ते बेबी काढायला लागतं. आणि मल्टिपल वजायनल एक्झामिनेशन होतं. ते हे मल्टिपल वजायनल एक्झामिनेशन आपल्याला टाळायला पाहिजे. एक पर्सनच जे एक्सपिरियन्स्ड आहेत त्यांनी 4-4 तासाच्या अंतरावर ते एक्झामिनेशन करायला पाहिजे, आणि जेव्हा करणार तेव्हा स्टराईल ग्लोव्सनी करायला पाहिजे. सो इन्फेक्शन प्रिव्हेन्शन ड्युरिंग वजायनल एक्झामिनेशन 4 तासाच्या अंतरावर करायला पाहिजे. ग्लोव्स क्लीन असायला पाहिजे. आता जे फिंगर असते, टिप ऑफ एक्झामिनेशन फिंगर, हे सर्वायकल ऑस असतं, वजनाच्या पुढे एक सर्विक्स असतं, त्याचं ऑस असतं, ते ऑसच्या पुढे नाही जायला पाहिजे जोपर्यंत डिसिजन केलं नाहीये की पेशंटला इंड्यूस करायचं की नाही लेबरसाठी. कारण इन्फेक्शन होईल, मग ते इंट्रा एमनिओटिक इन्फेक्शन होण्याचा चान्सेस आहे. और पोस्टपार्टम सो 5 मोमेंट्स फॉर हँड हायजीन. जसं आपलं हँड हायजीनचं प्रोटोकॉल आहे, बिफोर टचिंग, बिफोर डुईंग एनी प्रोसिजर, आफ्टर टचिंग और सराउंडिंग, आफ्टर बॉडी फ्लुइड एक्सपोजर. ह्यांनी इथे एक्झाम्पल्स दिले आहेत. बिफोर टचिंग वुमेन और न्यूबॉर्न, यांनी वायटल्स घेण्याच्या आधी, और फिटल हार्ट रेट आपल्याला ऐकायचं असेल तर त्याच्या आधी हँड सॅनिटाईज करायला पाहिजे. बिफोर डुईंग एनी एसेप्टिक प्रोसिजर्स, बिफोर वजायनल एक्झामिनेशन, जेव्हा कॉर्ड कटिंग करायचं असेल तेव्हा कटिंग अँड क्लॅम्पिंग, और बिफोर ब्लड कलेक्शन करायचं त्याच्या आधी आपल्याला सगळं प्रोसिजर हँड हायजीनचं फॉलो करायला पाहिजे. मग आफ्टर बॉडी फ्लुइड एक्सपोजर लाईक वजायनल एक्झामिनेशन, डिलिव्हरी ऑफ प्लॅसेंटा और हँडलिंग एनी इंस्ट्रुमेंट,
after touching women or newborn skin and any while bathing, after touching surroundings like bed space or bedside of women. So prevention of infection before delivery. काय करणार? पहिला तर you have to wear a proper gloves, clean sterile gloves to wash the perineal area. ते vaginal perineal area ते आपल्याला क्लीन करायचं. आणि ते क्लीन कसं करायचं? डाउनवर्ड्स अँड बॅकवर्ड्स मोशन while cleaning. म्हणजे you have to come to the anus at the end. The anal area should be cleaned last. जसं आपण ब्लड कलेक्शनचं कसं करतो आपण, सेंटर टू पेरिफेरी घेतो जेव्हा क्लीन करतो स्पिरिटने. पेरिफेरी टू सेंटर नाही करत, कारण बाहेरचं इन्फेक्शन आपण सेंटर मध्ये नाही आणायचंय, कारण आपल्याला तिकडून ब्लड कलेक्शन करायचंय. तसंच यू हॅव टू क्लीन डाउनवर्ड अँड बॅकवर्ड. सो द वॉश टॉवेल इज डिस्कार्डेड इन येलो कोडेड कंटेनर. आणि हे पेरिनियल आणि प्युबिक जे हेअर आहे ते आपण क्लिप केलं तरी चालेल, शेव्ह करण्याची गरज नाहीये त्याला. ड्युरिंग डिलिव्हरी फॉलो हँड हायजीन. PPE, personal protective equipment should be worn, like sterile surgical gloves. वॉटर रेजिस्टंट गाऊन असायला पाहिजे, प्लास्टिक एप्रन, मास्क, बूट. आणि जे पण इन्स्ट्रुमेंट्स आपण यूज करतोय डिलिव्हरीसाठी ते सगळे स्टरिलाइज्ड व्हायला पाहिजे. स्टरिलाइज्ड इन्स्ट्रुमेंट्स घ्यायचं. जे पण हेल्थ केअर वर्कर बेबीला घेतो आहे त्यांनी हँड हायजीन करूनच बेबीला घ्यायचा, असंच घ्यायचं नाही, कारण आपण इन्फेक्ट करू शकतो बेबीला. जेव्हा प्लॅसेंटा मॅन्युअली रिमूव्ह करायला लागतं तेव्हा इट शुड बी डन विथ फ्रेश पेअर ऑफ स्टेराइल ग्लव्स, बिकॉज यू आर removing the placenta manually, so it should be done with sterile gloves. After delivery, before removing the gloves काढण्याच्या आधी जे प्लॅसेंटा काढले ते क्लीन बेसिन मध्ये ठेवा. मग जे नीडल आहेत ते पंक्चर प्रूफ कंटेनर मध्ये ठेवायला पाहिजे, सुचर नीडल. सिरिंज डिस्पोज ऑफ करण्याच्या आधी 0.5 क्लोरीन सोल्युशन मध्ये ते फ्लश करा आणि ते पंक्चर प्रूफ शार्प कंटेनर मध्ये ठेवायचं. रिमूव्ह ग्लव्स बाय इन्व्हर्टिंग अँड हँड वॉश विथ सोप अँड वॉटर आफ्टर रिमूव्हिंग ग्लव्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ग्लव्सच्या आतमध्ये जेव्हा आपण ग्लव्स घातलेले असतात तेव्हा ह्युमिडिटी डेव्हलप होते आणि त्या ह्युमिडिटी मध्ये ऑर्गॅनिझम्स कॅन मल्टिप्लाय. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू वॉश युअर हँड्स आफ्टर रिमूव्हिंग ग्लव्स. ग्लव्स आहे असं नाहीये की युअर आतमध्ये म्हणजे वॉश हँड नाही करायचं. वॉश हँड करायची खूप गरज असते आफ्टर रिमूव्हिंग ग्लव्स. ओके. सी सेक्शन असेल, सिझेरियन सेक्शन असेल तर क्लिपर यूज करायचं टू क्लिप हेअर. फॉर द पर्सन हु इज डिलिव्हरिंग शुड वेअर फेस शील्ड और गॉगल्स, एप्रन ओव्हर स्क्रब सूट. बेबी जे बाहेर येईल ते क्लीन टॉवेल वर ठेवायचं बेबीला. जे पण हेल्थ केअर वर्कर बेबीला घेतंय शुड फॉलो हँड हायजीन. मग सर्जिकल ग्लव्स आहे ते चेंज करायचं प्लॅसेंटा काढताना. म्हणजे यू हॅव टू चेंज द ग्लव्स while you are removing the placenta. So if there is prolonged rupture of membrane, membranes rupture झाले, टाइम झाले तर कोरिओ एम्निओटिस इज प्रेझेंट. जे अम्निओटिक फ्लुइड आहे ते स्पिल नाही व्हायला पाहिजे अब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये. मग त्यासाठी स्टेराइल पॅड्स असतात, मॉइस्टेन पॅड्स शुड बी प्लेस्ड इन अ अब्डोमेनचं जे कोलिकच्या अवतीभोवती जे प्लेस असतं बॉडीमध्ये, it should be placed there to absorb as much as amniotic fluid as possible.
खूप जास्त एमनिओटिक फ्लुइड स्पिल झालं असेल अब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये, मग त्याला लवाज करायचं विथ स्टराईल आयसोटोनिक सलाईन, पोर करायचं आणि सक्शन करायचं. सो अवॉइड एक्सप्लोरिंग युटराइन कॅव्हिटी अनलेस नेसेसरी and only after closing the uterine incision. Whenever it is necessary, then only you have to do. आता आयपीसी न्यूनेटल युनिट, लहान मुलं जिकडे आपण ठेवतो म्हणजे फॉर बेबी NICU. एन्व्हायरमेंट शुड बी क्लीन. NICU चं डिझाईन स्टँडर्डाइज असायला पाहिजे. ते डिलिव्हरी युनिटच्या जवळच असायला पाहिजे की then airborne infection isolation room, the airborne infection should be controlled. Hand washing station should be there. Hand hygiene and visitor restriction, जे पण आतमध्ये येणार त्यांना हँड हायजीन करायचं आणि जास्त लोक आतमध्ये अलाउ करायचं नाही. proliferation of microbes in NICU, housekeeping केली properly, cleaning and everything, it is very important in NICU. जे पण इन्स्ट्रुमेंट्स असतात तिकडे, इन्क्युबेटर्स असतात, वॉर्मर्स असतात, इन्फ्युजन पंप असतात, मग कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर मशीन असणार, ह्युमिडिफायर, व्हेंटिलेटर, लॅरिंगोस्कोप, थर्मोमीटर, स्टेथोस्कोप. फ्लोर शुड बी क्लीन डेली. जे पण बायोमेडिकल वेस्ट आहे, it has to be discarded according to the guidelines. Biomedical waste, you have to discard, any waste has to be discarded with proper disposable guidelines, because 80% of the waste is non-infectious, 20% of the waste is infectious. If the waste is not properly segregated, 100% 20% of the waste will turn into 100% of the infectious waste, and it will be very difficult to handle that. अवघड होऊन जातं ते हँडल करायला. मग एका बेबी पासून दुसऱ्या बेबी पर्यंत इन्फेक्शन ट्रान्समिट नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी यू हॅव टू मेंटेन प्रॉपर इन्फेक्शन प्रिव्हेन्शन गाईडलाईन्स, हँड हायजीन. नर्स टू पेशंट रेशो, इफ लो रिस्क असेल बेबी तर 1 nurse to 3-4 बेबीज, हाय रिस्क बेबी असेल 1 nurse to 1 to 2 बेबीज. मग फ्रेश सिरिंजेस यूज करायचं, सक्शन कॅथेटर, ग्लव्स सेपरेट, vials, disposable respiratory support circuits, all disposable, you have to use disposable items. हे ड्रग प्रिपरेशन फ्लुइड्स, parental nutrition साठी laminar flow should be present when all these preparations are going on, so there is less chances of contamination, negative pressure. प्रिव्हेन्शन ऑफ एंट्री ऑफ मायक्रोब्स इनटू द इन्फंट. आता कॉर्ड केअर, जे अंबिलिकल कॉर्ड असतं त्याला ड्राय ठेवायचं. धुवायचं असेल तर वॉटरनी धुवून ते क्लीन करायचं, मोस्टली त्याला ड्रायच ठेवायचं. स्किन केअर बेबीचं, यू हॅव टू वॉश विथ वॉटर अँड कीप इट. जास्त बेबीला लावायचं नाही, काजळ वगैरे ते सगळं जे nothing should be applied to the baby. Normally तसंच बेबीला केअर करायचं. Aseptic protocols and standard precautions should be followed for every procedure. Precautions during handling umbilical catheter. Umbilical catheter can be placed for giving drugs or blood collection. मग एसेप्टिक जेव्हाही इन्सर्ट करतो कॅथेटर तेव्हा एसेप्टिक प्रोटोकॉल्स फॉलो करायला पाहिजे. कॅथेटर रिप्लेस तेव्हाच करायचं जेव्हा इन्फेक्शन और मॅल फंक्शन असं दिसतंय. जेव्हा आपल्याला असं साईन्स दिसलं कॅथेटर रिलेटेड ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन और थ्रोम्बोसिस, व्हॅस्क्युलर इन्सफिशियन्सी, do not replace the umbilical arterial catheter.
do replace. Clean the site of insertion with povidone or जे पण antiseptic जे protocol आहे हॉस्पिटलचं त्याच्याने you have to clean that site. जे insertion site आहे कव्हर करायचं. Visualize the monitor the site जे पण आहे दिसतंय ते मॉनिटर करायचं, पॅल्पेशन करायचं. अँटीबायोटिक्स इफ रिक्वायर्ड तेव्हा स्टार्ट करायचं, अदरवाईज अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स कॅन डेव्हलप. मग आर्टिरियल कॅथेटर आहे ते रिमूव्ह आफ्टर 5 days अँड विनस कॅथेटर टू बी रिमूव्ह आफ्टर 14 days. एंडोट्रेकियल इंट्युबेशन आणि सक्शन मध्ये करताना खूप जास्त प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. एसेप्टिक प्रोटोकॉल्स फॉलो करायला पाहिजे. हँड हायजीन, sterile gloves. The catheter should be sterile. Unsterile part of the catheter should not be touched. Outer cover. Don't touch the tracheal tip of the tube. Discard the suction catheter when the work is done. Next is IPC in hemodialysis unit. So for dialysis patient, जे पेशंट डायलिसिस वर असतात, इन्फेक्शन जे आहे लीडिंग कॉज आहे त्यांचं हॉस्पिटलायझेशन. आणि इन्फेक्शन इज ऑल्सो द सेकंड कॉज ऑफ मॉर्टॅलिटी. खूप जे डेथ होत आहेत डायलिसिस पेशंट मध्ये इन्फेक्शन मुळेच होते, कारण दे आर एक्सपोज टू ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन, HIV, HBS, AG, HCV. So outbreak of infection is basically due to poor IPC practices. So follow hand hygiene. Standard precautions have to be followed. So basically, for healthcare worker, every patient has to be considered infectious. Contact with blood. So you have to follow all the standard precautions. So proper personal protective equipments, contact with blood secretions and contaminated items. Respiratory etiquettes has to be followed. No coughing just like that without covering your mouth. Wear a mask when catheter is being connected or disconnected. Mask वापरायला पाहिजे जेव्हा आपण मशीनचं कॅथेटर लावतोय की काढतोय. क्लिनिंग अँड डिसइन्फेक्टिंग इज इम्पॉर्टंट कंपोनंट. जे हाय टच एरियाज असतात, जसं आपलं डोर नॉब्स आहेत, लाईटचे बटन आहेत, मशीनचे आउटर सरफेसेस आहेत, हे सारखं सारखं क्लीन करत राहायचं. आणि दोन पेशंटच्या मध्ये बिटवीन ट्रीटमेंट ऑल्सो इट हॅज टू बी क्लीन्ड. Infection can be caused by contamination of equipments. So disposable जे पण यूज करू शकतो, supplies is very important. The equipment which can be reused needs to be disinfected. जे आपण equipment reuse करतो ते properly disinfect करायला पाहिजे. Mostly you should use disposable item. Dialysis water should be purified and filtered. जे वॉटर आपण यूज करतो डायलिसिस साठी ते फिल्टर्ड आणि प्युरिफाईड असायला पाहिजे, कारण नाही ते वॉटरमुळे इन्फेक्ट नाही व्हायला पाहिजे पेशंट. HBS, AG, HCV, HIV positive patient should undergo dialysis in a separate machine and a separate room. They should have a separate machine, equipment, instruments and supplies. Dialyzers जे आहे, dialyzer is it is basically it is a machine which works as a artificial kidney. It filters the waste from the body. So when the work is over, it has to be discarded in biomedical waste after treatment, and it cannot be reprocessed or reused. So it is a disposable item, one time use.
जे स्टाफ आहेत ते हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह पेशंटसाठी काम करतायत. त्यांचं वॅक्सिनेशन कंप्लीट असायला पाहिजे. 016 schedule, and they should have a titer more than 10. ते स्टाफ एलिजिबल आहे केअर करायचं HPV पॉझिटिव्ह पेशंट. आणि सेम स्टाफ शुड नॉट बी केप्ट फॉर HPV पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह पेशंट्स. इथे एक केस स्टडी दिली आहे. 35-year-old male was admitted to the ICU unit after being involved in gas explosion incident while doing repairs on the vehicle. He was admitted with extensive burns to over 75% of his body. He is on mechanical ventilation and is assigned to you for a day. What will be the precautions you will follow? 1 to 46% per 1,000 पेशंट्स जे आहेत ते इन्फेक्शननी सफर करतात, जे मेकॅनिकल व्हेंटिलेशनवर असतं. अर्ली ऑनसेट इन्फेक्शन होऊ शकतं, लेट ऑनसेट इन्फेक्शन होऊ शकतं. अर्ली ऑनसेट विदिन फर्स्ट 4 days, लेट ऑनसेट आफ्टर 5 days. दॅट इज कॉल्ड व्हेंटिलेटरी असोसिएटेड न्यूमोनिया बेसिकली. तर त्यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो? केअर बंडल्स you have to follow. Hand hygiene, first of all. Proper steps of hand hygiene, that is all 6 steps of hand hygiene should be followed with proper time. If soap and water you are doing 1 minute, hand rub is 25 to 30 seconds. Moments of hand hygiene has to be followed. बेड एलिव्हेशन ठेवायला पाहिजे, 30 to 45 डिग्री बेड एलिव्हेशन. पेशंटचं ओरल केअर घ्यायला पाहिजे with 2% क्लोरहेक्सिडिन सोल्युशन. पेप्टिक अल्सर डिझीज होण्याची शक्यता असते अशा पेशंटमध्ये, मग सुक्राल्फेट द्यायचं. इफ द पेशंट इज डीप वेन थ्रोम्बोसिस होण्याची पण शक्यता असते अशा पेशंटमध्ये. सो यू हॅव टू टेक केअर that these patients don't suffer from deep vein thrombosis. J prophylaxis you have to take, you have to do for that. And these are basically the precautions you can do for this patient. So what is the take home message? जे इन्फेक्शन प्रिव्हेंशन कंट्रोल आहे, इट शुड बी मेंटेन्ड इन ऑल सिच्युएशन. सगळ्या सिच्युएशन मध्ये इन्फेक्शन प्रिव्हेंशन करायला पाहिजे. काही सिच्युएशन असतात त्याला स्पेशल इन्फेक्शन प्रिव्हेंशन गाईडलाईन्स आहेत इन एडिशन टू नॉर्मल. सो यू हॅव टू फॉलो दोज गाईडलाईन्स and you have to follow all standard precautions. So that was about today's lecture. Thank you so much, ma'am, for your excellent lecture. अब मेरा सभी मूविंग फॉरवर्ड मेरा सभी पार्टिसिपेंट से रिक्वेस्ट है कि आपके कोई भी सवाल हो वो आप अपने सवालों को चैट बॉक्स में डाल सकते हैं या फिर अनम्यूट करके आप लोग पूछ सकते हैं. मैम, आई वुड रिक्वेस्ट यू दैट यू प्लीज स्टॉप स्क्रीन शेयरिंग. थैंक यू मैम. पार्टिसिपेंट से रिक्वेस्ट का कोई भी सवाल है वो अपने सवालों को चैट बॉक्स में डाल सकते हैं या फिर अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकते हैं. ध्यान रखिए आपका सवाल मॉड्यूल से रिलेटेड होना चाहिए.
Ma'am, participant liked your lecture and they are thanking you in the chat box. चैट बॉक्सेस येत नाही, काय करायचं? जो लोग बोल नहीं रहे प्लीज अपने आप को म्यूट पे रखें. संगीता जी अपना सवाल पूछ सकती हैं. चैट बॉक्स नहीं आ रहा है. वर येतच नाही माझा. संगीता जी अपना सवाल पूछ सकती हैं. किसी का कोई सवाल है वो अपने सवालों को चैट बॉक्स में डाल सकता है. If you have any question, please write your questions in the chat box. अगर किसी का कोई सवाल है वो अपने सवालों को चैट बॉक्स में डाल सकता है. Sneha ma'am, I would request you that you please motivate the participant to attend all the lectures in the same batch. They are in BMC batch 7. Sneha ma'am, can you hear me? Yeah, I can hear you. Yes, ma'am. Ma'am, I would request you that you please motivate the participants to attend all the lectures in the same batch. They are in BMC batch 7. या बॅच 7 चे सगळे पार्टिसिपेंट हे लेक्चर अटेंड करा. हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स खूप चांगले आहेत आणि ह्याच्यातून जे आपल्याला नॉलेज भेटतंय दॅट इज गुड. जे ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटली आहे ते प्लीज त्याचा उपयोग करावं आणि सगळे लेक्चर्स प्लीज अटेंड करावं. Thank you so much, ma'am, for your motivational words. किसी का Thank कोई you. भी सवाल हो तो वो चैट बॉक्स में डाल सकता है. ध्यान रखें आपका सवाल आप मॉड्यूल 8 से रिलेटेड होना चाहिए. Ma'am, I see no questions in the chat box. I think participants को सब समझ में आ गया. There are no questions. It's only just a thank. They are thanking you like anything. There is an overwhelming response in the chat box. किसी का कोई सवाल हो तो वो डाल सकता है बॉक्स में. If there are no questions, then I would say a very big thank you to Sneha ma'am. She has taken out time and came here, gave lectures to our participants who are from different BMC hospitals in Mumbai. And we will call you again, ma'am, for different lectures. We are hosting multiple batches, and you had supported us all these, I would say, in the past few months. And just we are on the verge to complete our training within this month for IPC sessions. Thank you so much, ma'am, for joining us today.
I will be in touch with you to understand your availability for different sessions. Okay. Yeah, Thank you so thank much, you. ma'am, for joining today. Thank you. अब हाँ, थैंक यू मैम। और अब मेरा पार्टिसिपेंट से रिक्वेस्ट है कि आप लोग मीटिंग छोड़ के नहीं जाएंगे, सिर्फ 5 मिनट और मैं एक लिंक चैट बॉक्स में शेयर कर रही हूँ, फीडबैक लिंक, और प्लीज आप लोग उसको भरें और फीडबैक फॉर्म भरें, और उसके बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। ध्यान रखिए, फीडबैक फॉर्म भरें और उसके बाद मीटिंग छोड़ के जा सकते हैं। बिना फीडबैक फॉर्म भरे कोई भी मीटिंग छोड़ के नहीं जाएगा। फीडबैक फॉर्म भरें, इसका लिंक चैट बॉक्स में है, जूम चैट बॉक्स में है। ध्यान रखें, अगर आपको जूम का चैट बॉक्स नहीं दिख रहा है तो आपके जूम इंटरफेस पे नीचे की साइड मोर लिखा होगा, MORE, उस थ्री डॉट्स हैं, उस पर क्लिक करें, वहां पे जूम का चैट बॉक्स दिखाई देगा और उसमें लिंक है इंग्लिश मराठी में। कोई भी लिंक पे क्लिक करके आप भर सकते हैं। एक ही फॉर्म भरना है, एक ही फॉर्म एक्सेप्ट होगा। कोई भी है फॉर्म आप लोग भरें और भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। आपका अगला लेक्चर 11 तारीख को होगा, 1 बजे होगा। मैं इनवाइट भिजवा दूंगी और ध्यान रखिएगा, अगला लेक्चर आपका 11 तारीख को होगा। आप लोग को जरूर आना है, मैं इनवाइट भेजूंगी। तो फीडबैक फॉर्म भरें और फिर उसके बाद मीटिंग छोड़ के आप लोग जा सकते हैं। फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं।
फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। क्या सभी ने फीडबैक फॉर्म भर लिया है? जिसने फीडबैक फॉर्म भर लिया है वो लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। तो जब लोग लिख रहे हैं कि सबने भर लिया है तो फिर मैं ये एज्यूम करूंगी कि सबने भर लिया है। तो अब मीटिंग क्लोज करने का टाइम आ चुका है। अगले हफ्ते हम फिर से मिलेंगे। आज आप लोग आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। मैं इनवाइट्स भिजवा दूंगी। अगले हफ्ते तक के लिए नमस्कार, धन्यवाद, जय हिंद। अब मैं मीटिंग क्लोज करने जा रही हूँ।